सकाळचं वातावरण जर इतकं छान असेल ना तर अख्खा दिवससुद्धा बघा एकदम छान जातो. आणि माझ्या सकाळची सुरुवात ही इतकी छान झालेली ह्या झाडांना बघत बघत. आणि चिनगुलाबाची झाडं तर लय वाढलेलीत. आणि अंगणात अशी सकाळी सकाळी पडलेली पारिजातकाची सुंदर फुलं, त्याचा सुगंध, आजूबाजूचं शांत सकाळचं शांत वातावरण आणि निसर्गाची ही सुंदर साथ. खरंच सकाळी एवढी जर प्रसन्न करून टाकत असेल ना तर अख्खा दिवससुद्धा एकदम छान जातो. आणि हा आमचा रॉक्या बघा आमच्या घराचे ना लय रक्षण करतो. म्हणजे आणि हे प्राणी मात्र जर असतील ना आपल्या घराजवळ तर कुठलेच चोर वगैरे येत नाहीत. आणि आमच्या घराच्या इथं रात्री चोरी झाली होती आणि आमच्या रॉक्याच्यामुळं आमच्या घराच्या इथं चोरी झाली नाही. आणि हे असं बाहेरच्या साईडला सुद्धा पारिजातकाचा सडा पडलेला बघा. आणि इतकी सुंदर फुलं येत नाही. आणि ही जाईची फुलंसुद्धा आहेत ना छान वाटतात. म्हणजे ती पडत नाहीत बरं का म्हणजे जास्त खाली, पण पारिजातकाचा सडा सकाळी सकाळी असा पडलेला असतो ना तर बघून मन प्रसन्न होतं. आणि अशीच माझ्या दिवसाची सकाळची सुरुवात एकदम छान अशी झाली. घरातलं सगळं आवरता पाणी वगैरे भरलं. मस्त असं सकाळी छान खिडक्या उघडल्या, पडदे छान ओपन केले. आणि हे पडदे ओपन केले ना की घरात ज्या वाईब येतात ना अशा छान शांत गार अशा. आणि ही पुढची खिडकी जी आहे ना तर ह्या पुढच्या खिडकीच्या इथं सगळी झाडं येतं, मनी प्लांट वगैरे गुलाबाची झाडं येतात. त्याच्यामुळे त्याचं वातावरण गारवा एकदम छान असा असतो. आणि सकाळी सकाळी ना आमच्या घराच्या इथलं वातावरण एकदम छान असतं. तर सकाळी बघा पाणी वगैरे भरलं. आणि घरात बांबू ट्री होता तर तो बांबू ट्रीमध्ये पण पाणी सेपरेट भरायचं राहिलं होतं तर ते पण मी भरून ठेवलं. घरातलं सकाळचं काम आवरल्यानंतर ना चुलीला जाळ घातला. पहिल्यांदा पाणी तापवलं, म्हटलं आंघोळीचं वगैरे उरकावं. आणि मुलं झोपली होती. मुलांना काही मी लवकर उठवत नाही. माझं ज्यावेळेस सकाळचं आवरतात घरातली कामं तर त्याच वेळेस मी उठवत असते. आधी मी माझं आवरून घेते आणि मग त्यांना उठवते. कारभाऱ्यांचं पण आवरायचं असतं आणि मुलांचं पण आवरायचं असतं. तर पाणी तापलेलं होतं, म्हटलं चला आता छान आंघोळ करून घेऊयात. आणि मग माझी आंघोळ झाल्यानंतर कारभाऱ्यांची सुद्धा आंघोळ झाली. हाय चांगला लटापट्टा चाललाय. किती वेळ आरशासमोर असता हो? हा 2 मिनटं तर 10-15 मिनटं आरशासमोरच असता तुम्ही. हातरून काढलं नाही काय ताडीनं? आणि आमच्या दोघांचा ना जास्त वेळ घालवता येत नाही असं कामाच्या दिवसात. त्यांना चहा दिला, नंतर नाश्ता दिला आणि नंतर डबा पण दिला. आणि डबा घेऊन कारभाऱ्यांनी म्हटले चला जातो आता, पोरांना उठव आणि पोरांना शाळेत पाठव. तर म्हटलं हा ठीक आहे चालेल पाठवते. आणि आमच्या दोघांना जास्त असा वेळ भेटत नाही घालवायला. म्हणजे ते कामावर जातात आणि माझी दिवसभरात घरातली कामं चालू असतात. मुलांचं वगैरे आवरायचं आणि माझी घरातली कामं करायची आणि एडिटिंगचे वगैरे ऑर्डर वगैरे असेल एखादी तर ते पण करायचं. आणि कारभाऱ्यांना घालवायला रॉक्या पण चाललेला बघा. म्हणजे रॉक्याला ना माझ्या कारभाऱ्यांच्या बरोबर जायला लय आवडतं रानात वगैरे. आणि हे गेले आणि रॉक्याला असं वाटलं की आपल्याला पण नेत्याला म्हणून ते पळत आलेलं बघायला. बिचारं एकटं सोडलं आज त्यांना. आज त्यांनी नेलंच नाही बघा. म्हणले असतील आज ट्रॅक्टरवर जायचे. नंतर देवपूजा केली. देवपूजा केल्यानंतर मन असं छान प्रसन्न होतं बघा. आणि माझं एक ऑपरेशन झालेलं आहे आणि त्या ऑपरेशनच्या नंतर मी आज बऱ्याच दिवसांनी एकदम ताजी तवाणी छान आणि मस्त कामाला लागलेली. आणि कामं वगैरे घरातली सगळी आवरली. मुलं शाळेत गेली आणि मुलं शाळेत गेल्यानंतर दुपारचं काय मला व्हिडिओ काढायला जमलं नाहीत. नंतर संध्याकाळी शाळेतनं मुलं ज्यावेळेस आली तर त्यावेळेस मी त्यांना म्हटलं की तुम्हाला काय खायचं आहे, तर म्हटली वडापाव खायचा आहे. तर म्हटलं ठीक आहे गावातनं आणा वडापाव. आजीला वगैरे पण दिला आणि आम्ही पण खाल्ला सगळ्यांनी. आणि आमच्या आत्यांना ना व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही, त्याच्यामुळं आम्ही घेत नाही व्हिडिओमध्ये त्यांना. मग बाकी गौरव वगैरे जे असतात तर त्यांना आवडतं, त्यांना घेत असते मी व्हिडिओमध्ये, पण तो काय नव्हता. आणि नंतर मग संध्याकाळी मीही दुसऱ्या दिवसाच्या स्वयंपाकाच्यासाठी भाजी निवडत होती आणि संध्याकाळसाठी पण निवडली. आणि दुसऱ्या दिवसाच्यासाठी सुद्धा लसूण वगैरे सगळं हे करून ठेवलं. कारण गडबड होती. कारभारी ज्यावेळेस जातात तर त्यावेळेस त्यांना भरपूर गडबड असते. सकाळी 7 वाजता ते जातात, कधी कधी 7:30-8 वाजता होतात, पण 8च्या पुढं काय ते कधी घरी थांबत नाहीत. आणि नंतर मग ताईनं छान असं अंगण लोटून काढलं. मला खरंच ही पारिजातकाची फुलं ना लोटायचा एवढा वैताग येतो ना, म्हणजे असं वाटतं की नाही लोटायचे, मला छान असं अंगण असं फुलांनी भरलेलं पाहिजे असं माझं चाललेलं असतं. आणि मी एखाद्या दिवशी ना छान अख्ख्या घराचा व्हिडिओ पण तुम्हाला दाखवेन. म्हणजे बऱ्याच माझ्या मैत्रिणी ज्या आहेत तर त्या मला बोलत असतात की अख्ख्या घराचा पण व्हिडिओ काढ आणि आम्हाला दाखव तुझं घर नक्की कसं आहे. आणि संध्याकाळचे बघा असं झाडलोट वगैरे चाललेली असते. आणि नंतर कारभारी आले.
कारभारी आल्यानंतर त्यांना आम्ही जास्त काही हे करत नाही, कारण त्यांना पण आराम लागतो, दिवसभर काम करतात, थकतात. मग संध्याकाळी मोबाईल वगैरे घेऊन बसलेली. आणि नंतर शिवांशची ही ध्वजारोहणाची तयारी झाली. म्हणजे त्याचा असं प्रयोग चाललेला की शाळेत कसा झेंडा वरती सरकवला, म्हणजे खाली रशी ओढून वरती सरकवला, तसा मला करायचा आहे. आणि ते शेवटी त्यानं करून दाखवलंच आम्हाला. म्हणजे बऱ्याच वेळ प्रयत्न करत होता आणि नंतर दाखवलंच आम्हाला ताडीच्या मदतीने वगैरे सगळं दोघांनी त्यानं स्वतः केलेलं. आणि नंतर ताडीशी बघत होती की काय चाललंय नक्की ह्याचं. आणि त्याला ना हे अशी आवड येले, म्हणजे असं वेगवेगळ्या गोष्टी करण्याची. तसं होतं तसं तू केलेलंस का तयार? शाळेत बघितलं की ते काचेला ओढतात ती ते आपोआप थंड वरती जातो. आयुष्यपत कुसलं डोकं आहे बघ की त्याचं. मग किती हुशार आहेस रे शिवांश. मी त्यांसारखं दिमाग लावलं. मग मी कुणासारखं? आईन्स्टाईन. आयुष्यपत आज त्या माहिती का सायनिस्ट होणार वे मग तू. शायनिस्ट. scientist जटालाल सायनिस्ट. शिवांचं काय झेंड्याचं अजून चाललेलंच आहे. मी सांगते तुम्हाला तसं बोलायचं, ऍक्टिंग करायची अशी छान छान. करणार ना? आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मी माझ्या कारभाऱ्यांना म्हटलं चला ना आपण एक छान रील बनवूयात कॉमेडी. बरेच दिवस झालं रील बनवली ना, तर ते पण बोलले की बरं ठीक आहे चल बनवूयात. आणि ना माझे कारभारी मला भरपूर सपोर्ट करतात, प्रत्येक रीलमध्ये वगैरे येत असतात. बाकीचं काहीच लक्षात राहत नाही, पण ह्या 500 रुपयाचं त्यांच्या लगेच लक्षात राहिलं. मला असं वाटलं की व्हिडिओ काढल्यावर साहेबांच्या लक्षातनं जाईल की माझ्याकडं 500 रुपये दिल्यात. आणि थोड्या वेळाने मला म्हणतात कुठे 500 रुपये दे इकडे ती. म्हणजे ते कसं लक्षात राहतं, बाकीचं कसं लक्षात राहत नाही. होय हो, बाकीचं कसं लक्षात राहत नाही. सामान नाही सांगितलं, काय आणा सांगितलं, विसरलो करता. आणि मग पैशाचं कसं लक्षात राहिलं? मग पैशाचं लक्षात पैशाचं लक्षात राहते बघा. आता नाही माझ्याकडेच येतं. तुम्ही मग अशी म्हणला ना 500 रुपये घे, साडी घे, यव घे, तेव घे, आता नाही भेटणार. आणि अशीच आमची चेष्टा मस्करी चालू असते आणि असेच व्लॉगसुद्धा येत राहतील बघा. त्याच्यामुळे व्हिडिओला सपोर्ट करा, कारण आता मी नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे. आणि छान जोमाने आम्ही मस्त असं सगळ्यांनी ठरवले की छान व्हिडिओ काढत राहायच्या. आणि मला ना ह्यांना असं तसं लय आवडतं. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.